नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा. मल्हार ट्रेकर्सच्या सातारा येथील एकूण 7 गड किल्ले करण्याची रचना आम्ही सर्वांनी केली. मालिकेत एकूण 7 गड करणे होते. वैराटगड, कल्याणगड, संतोषगड, वारूगड, महिमानगड, वर्धनगड, अजिंक्यगड तसेच 12 मोटांची विहीर. आम्ही ही रचना 17 फेब्रुवारी 2023 ते 19 फेब्रुवारी 2023 या दिवसांसाठी आखली. त्याप्रमाणे आमचा प्रवास नक्की झाला. आजच्या या ट्रेकमध्ये मल्हार ट्रेकर्सचे प्रकाश, दिलीप बन्सल, सुनील किरपण, महेश तावरे, महेश भोजने, संजय भालेराव, दिनकरजी, सुधाकरजी असे सोबत होते. त्याचप्रमाणे वाहन चालक संदेश हे आपले वाहन घेऊन व्यवस्थेमध्ये होते. आम्ही सर्व मित्र आनंदात होतो. आम्ही पहाटेच वैराटगडच्या पायथ्याशी पोहोचलो. गुगल बाबाच्या मदतीने तसेच यूट्यूब व अन्य ब्लॉगच्या मदतीने माहितीच्या आधारे आपल्याला एखादे ठिकाण शोधणे हे अगदी सोपे झाले आहे. आज आपण सातारा येथील कल्याणगड हा किल्ला पाहण्यासाठी आलेला आहोत. या किल्ल्याविषयीची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊ. संकलित केलेली माहिती ही वृत्तपत्रे त्याचप्रमाणे अन्य प्रसार माध्यमांद्वारे केलेली आहे. यामध्ये त्रुटी, चुका, कमतरता असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. माहितीपट हा गडाविषयी माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचावी हा त्यामागचा हेतू आहे. या किल्ल्याचे नाव कल्याणगड तसेच नांदगिरी देखील म्हटलं जातं. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 3500 फूट इतकी आहे. किल्ला गिरुदुर्ग प्रकारामध्ये मोडला जातो. कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. ह्या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगर रांगेपासून अलग आहेत. स्वतंत्र डोंगरावर हे विराजमान आहेत. किल्ल्यांची वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यांवर असलेल्या लांबलचक पसरलेली गुहा ही होय. फेब्रुवारी ते मार्च यापर्यंत या गुहेमध्ये पाणी असते. गुहेतील मिट्ट काळोख अंधारामध्ये गुडघावर पाण्यामध्ये आपल्याला गुहेच्या टोकापर्यंत जाता येते. या गुहेमध्ये श्री दत्त महाराजांच्या पादुका आहेत. सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज यांनी या किल्ल्याची निर्मिती केलेली आहे. हा किल्ला 1178 ते 1209 या काळामध्ये बांधला गेला. इसवी सन 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा व आजूबाजूचा प्रदेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होतो. पुढे शिवकालानंतर गडाच्या सर्व कारभार हा प्रतिनिधींकडे सोपविला गेला. पेशव्यांमध्ये या किल्ल्यामध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर हा किल्ला पेशव्यांकडे आला. इसवी सन 1818 मध्ये जनरल पिझलर याने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात घेतला. किल्ल्यावर जाताना आपल्याला वाटेत पाण्याची 2 खांबी टाकी दिसतात. कल्याणगडाला 2 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हा उत्तराभिमुख आहे. त्यातून आत शिरल्यानंतर समोरच एक मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूने तटबंदीच्या अवरोधाने एक खाली वाट उतरते. या वाटेने खाली उतरल्यानंतर समोरच एक भुयार लागते. हे कल्याणगडातील सर्वात प्रेक्षणीय असे स्थान आहे. या भुयाराची लांबी जवळपास 30 मीटर आणि रुंदी ही 4 मीटर व 3 मीटर आहे. भुयारात 12ही महिने पाणी असते. वाटेला आजूबाजूला लोखंडी कठडे उभारण्यात आलेले आहेत. भुयाराच्या शेवटी 9व्या शतकातील असलेली पार्श्वनाथाची मूर्ती देखील आहे. पद्मावती देवीची मूर्ती आणि श्री दत्तात्रेयांची मूर्ती अशा 3 मूर्त्या या ठिकाणी आहेत. भुयारामध्ये बॅटरी घेऊन जाणे आवश्यक आहे. पावसाळ्यात भुयारात उतरणे धोकादायक आहे. ही गुहा पाहून आल्यानंतर पहिल्या दरवाजेपाशी यावे. येथून वर जाणारी पायऱ्यांची वाट आहे. आपल्याला पुढे पूर्वाभिमुख दरवाजापाशी नेऊन सोडते. या वाटेने गडामध्ये प्रवेश करून समोरच श्री हनुमंताचे मंदिर लागते. श्री बजरंगबलीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर डावीकडे एक बामणघर लागते. बामणघराच्या समोरच कल्याण स्वामींची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर श्री गणेशाचे मंदिर, त्याचप्रमाणे मोठे तलाव लागते. थोडेसे अंतर चालून गेल्यानंतर गडावरील वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. या ठिकाणी एक तलवारीचे अप्रतिम असे शिल्प कोरलेले आहे.
पुढे गेल्यानंतर गडाच्या पूर्व टोकापाशी आपण पोहोचतो. या टोकावरती समोरच जरंडा, अजिंक्यतारा, यवतेश्वर, चंदन, वंदन, मोऱ्या, वैराटगड हे ठिकाणे आपल्याला पाहावयास मिळतात. गड माथा फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा आहे. किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी म्हणजे धुमाळवाडी गावातून पुढे येते. सातारा एस टी स्थानकावरून सातारा रोडला जाणारी एस टी पकडावी. सातारा रोड ते नांदगिरी हे 3 किलोमीटरचे अंतर आहे. येथून किन्नईकडे जाणारी बस पकडावी आणि सातारा ते किन्नई या बसने नांदगिरी या ठिकाणी उतरावे. आपले स्वतःचे वाहन असल्यास आपण थेट गडापाशी पोहोचू शकतो. गडावरील हनुमान मंदिरात तसेच बामणघरासमोरील आवारात 5 ते 7 जण सहज राहू शकतात. किल्ल्यावर जेवणाची व्यवस्था नाही. भुयारातील पाणी हे पिण्यासाठी योग्य आहे. पायथ्यापासून किल्ल्याकडे जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात. किल्ल्याचे दरवाजे हे सायंकाळी 5 नंतर बंद होतात असे कळते. या किल्ल्यावरील गुहेत जाताना आरडाओरड किंवा दंगामस्ती करू नये, कारण या ठिकाणी मधाचे पोळी आहेत. आपण याची दक्षता न पाळल्यास आपल्याला या मधमाशा त्रास देऊ शकतात. आपले गड किल्ले, आपल्या पुरातन वास्तू, ऐतिहासिक ठेवा यांची रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या किरकचरा तसेच येथील मूर्तींची तसेच ऐतिहासिक स्थानांची अवहेलना होणार नाही याची आपण काळजी घेऊया. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम.